नव्या वर्षातील सर्वात मोठा फ्रॉड। कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त पैसा मिळवण्याची हाव कशी महागात पडते याचं एक आणखी एक उदाहरण। टोरेस कंपनी ही एक ज्वेलरी कंपनी म्हणून दादरमध्ये वर्षभरापूर्वी सुरू झाली। पैसे दाम दुप्पट करून देण्याचं आश्वासन देणाऱ्या एकदम फुल प्रूफ स्कीम या कंपनीने आखल्या। दादरच्या अगदी प्राईम लोकेशनवर भव्य शोरूम सुरू केलं, त्यात अगदी सुटाबुटातील स्टाफ आणि ग्राहकांचं मन जिंकण्यासाठी त्यांची उत्तम व्यवस्था करणं, चहा कॉफी विचारणं, वेगवेगळे डायमंड नेकलेस दाखवणं, अशा पद्धतीनं ग्राहकांना भुलवलं जायचं। यांची स्कीम काय तर तुम्ही गुंतवणूक करायची, मग दर आठवड्याला तुम्हाला त्यावर 7% व्याज मिळणार। आता ग्राहकांनी गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित आहे याची खात्री व्हावी यासाठी ग्राहकाला त्यानं गुंतवलेल्या रकमेच्या किमतीचा एक डायमंड दिला जायचा। त्यामुळे आपण गुंतवणूक केलेल्या रकमेच्या बदल्यात आपल्या हातात एक डायमंड मिळतोय आणि गुंतवलेले पैसेही सुरक्षित आहेत, त्यावर दर आठवड्याला व्याज। अरे वा, पैसाच पैसा, आपला काहीच तोटा नाही या इराद्यानं लोकही पैसे गुंतवू लागले। कंपनीचा इतका फुल प्रूफ प्लॅन की एक ॲपही तयार केलेलं, त्यात तुम्ही किती गुंतवले त्याची माहिती, ते कधी मॅच्युअर होणार, आता त्याचं स्टेटस काय, किती व्याज जमा झालंय याची सगळी माहिती त्यात अपडेट होत होती। इतकंच काय, जो कोणी गुंतवणूकदार आणखी ग्राहक आणेल त्याला 20,000 रुपये दिले जातील अशी स्कीम ते दिलेही जात होते। दादर सोबतच कांदिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबईतही यांनी शोरूम सुरू केले। लोकांना 2 महिने 7% व्याजानं पैसे मिळत होते। इथंच त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला। पण हा सगळा लोकांना गुंडाळण्याचा डाव होता आणि नववर्षाच्या आठवड्यात 7 नव्हे तर 11% मिळतील अशी नवी स्कीम आणली गेली। मग काय, लोकांनी आपल्याकडचे होते नव्हते तेवढे सगळे पैसे गुंतवले। काहींनी तर अगदी लाखो रुपये गुंतवले। 2 आठवडे झाले, हप्ता आला नाही म्हणून लोक शोरूम वरती जमले, तर मालक गायब झाल्याचं लक्षात आलं आणि कर्मचारीही काही उत्तर देईनात। एका रात्रीत कंपनीचा CEO तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टर आपल्या 100 जणांच्या कर्मचाऱ्यांच्या टीमला काहीही न सांगता गायब झालाय। पोलिसांनी या प्रकरणी कंपनीशी निगडीत 5 जणांवरती आता गुन्हा दाखल केलाय। पुढील चौकशी आता सुरू आहे। आतापर्यंत एकूण 13 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं अधिकृतपणे तक्रारीत नमूद आहे, पण हा आकडा खूप जास्त असण्याची शक्यता आहे। लोकांचे कष्टाचे पैसे अशा भूलथापांना बळी पडल्यानं पाण्यात गेले।